जगात कोणालाही नडा पैशाच्या जीवावर, पण सांगली कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नका बरं का. तुमच्या श्रद्धेचा, भावनांचा अनादर करून तुम्ही जी आमची माधुरी घेऊन गेलाय ना, नक्की त्याचा पश्चाताप तुम्हाला होणार आहे. शेकडो नाही, हजारो नाही, लाखो लोकांचा तळतळाट घेतला आहे हो. देशात एकूण 16,000 गोशाळा आहेत, त्यातल्या 14,000 गोशाळांचं संगोपन करणारा आणि त्या गोशाळा चालवणारा जैन धर्म आहे. आणि तुम्ही त्या जैन धर्मातल्या एका संस्थानाच्या अधिपतीला डोळ्यात अश्रू आणायला भाग पाडलं आणि त्या आमच्या हत्तीची काळजी आम्ही घेत नाही असं ॲलिगेशन, खोटे आरोप लावून श्रद्धास्थान असणाऱ्या आमच्या माधुरीला तुम्ही जे घेऊन गेलाय ना, त्या सगळ्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय आम्ही सगळे गप्प बसणार नाही. ही एक चेतावणी आहे असं समजा. आणि काय हो, वनतारामध्ये काय प्राण्यांची कमी आहे काय तुमच्या? आणि खरंच कमी असेल तर की नाही, आमच्या गावात भटकी जनावरं खूप आहेत बघा, आणि त्यांचीही कोणी काळजी घेणार नाही. घेऊन जात आहे काय? 4-5 रेडे प्रत्येक गावात तुम्हाला नक्की मिळतील काय. आणि कुत्री तर आहेतच, जावा घेऊन, बघू किती संगोपन करताय. जगाला शांतता शिकवणाऱ्या जैन धर्मीयांना तुम्ही अशांत केले, आता भोगावं तर लागेलच. तर मी सपोर्ट करत आहे माधुरीला. तुम्ही आमच्यासोबत आहात तर स्टेटसला नक्की ठेवा, सपोर्ट माधुरी. दादा नांदरी माधुरी आता नेल्यामुळं सर्वजण दुःखी आहेत. अंबानीच्या पोरग्याच्या शोक पाहिजे पैसा गेल्यावर आजची आमचा नेला. पूर्ण जिल्हा जीवबंदी करायला, रिलायन्सवर बंदी आणाल्या आणि हे सर्व